2 मिनिटं मॅच थांबवा. बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू. स्टार्ट. नितीन थांब तर आता. थँक्यू नितीन. थोडासा रनअपमध्ये काही अडचण आल्यामुळे चेंडू काही टाकता आलेला नाहीये. पुन्हा एकदा पहिलं षटक घेऊन समर्थ टायगर्स कडून दत्ता. चाला चेंडू होता आणि थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू पंचांकडे अपील थोडासा शंकर अर्धाकर यांचा, परंतु पंचांनी अपील मात्र फेटाळून दिलेला आहे. थोडंसं बॅटकटच्या स्वरूपामध्ये अपील केलं होतं, परंतु पंच आपल्या जागेवर स्थिर. या सामन्यासाठी पंच प्रमोद चौगुले, मेघराज. दत्ता खेळाडू तयार. निखिल पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. पुन्हा थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. थोडासा ऑप्शन केलेला चेंडू दत्ता याने चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी अजून संघाचं खातं उघडायचं आहे. धाव संख्या 0. 2 चेंडू सलग निर्धाव. दत्ता पुढचा चेंडू घेऊन निखिल याला पुन्हा थोडा ऑप्शनच्या बाहेर चेंडू आणि पंच प्रमोद यांचा वाईट बॉलचा इशारा. संघाचं खातं उघडलं होतं. धाव संख्या 1 बिनबाद. वाईटच्या स्वरूपामध्ये धाव. थोडासा लेस्टर गोल टाकलेला चेंडू स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने जातो चेंडू. पंचांचा मात्र 1 धावांचा इशारा. डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये संघाचा धावसंख्या जाते 2 बिनबाद. नो लॉस 2 रन्स. दत्ता अतिशय चांगली गोलंदाजी करताना पहिलं षटक या ठिकाणी टाकलं होतं. अतिशय संयमी फलंदाजी करत असताना संघाचे संघ मालक नॉन स्ट्राईक एंडला विठ्ठल चिकोडे. थोडासा आपल्याला चेंडू आणि हा जातो चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. पंचांचा 6 धावांचा इशारा. अतिशय सुंदर फटका निखिलच्या बॅटमधून गेलेला. धाव संख्या होते 8 वर. चेतन मला वरनं जरा धावा सांग काय ओव्हर झाल्यावर. खाली आहे तर गुडघा दुखाले. कडवा प्रीमियर लीग 2023 पहिला दिवस दुसरा सामना समर्थ टायगर्स वर्सेस बारामती एक्सप्रेस. अतिशय नक्कीच हा सामना चांगला होईल. दत्ता तो निखिल चांगला चेंडू होता. थोडासा उंची दिलेला चेंडू फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये काही चेंडू अंगाला जाऊन लागतो, परंतु धाव काही निघत नाही. धाव संख्या आहे तिथेच 8. दिवस रात्र
या स्वरूपामध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 4 दिवस. पुढचा चेंडू घेऊन दत्ता. चांगला चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू फटकवण्याचा प्रयत्न आणि षटक संपलेला आहे. 1 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 8. थोडीशी चांगली म्हणता येईल, वाईटही म्हणता येईल अशी गोलंदाजी दत्ता यांच्याकडून. एक षटकार मात्र त्यांनी दिला होता या षटकामध्ये, निखिल याच्या बॅटमधून गेलेला. बघूया संघासाठी आपले संघ मालक विठ्ठल चिकोडे यांचं योगदान काय आहे ते. स्वतः संघाचे संघ मालक विठ्ठल चिकोडे स्ट्राईक एंडला आणि दुसरं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन, तो म्हणजे माईक बंद आहे. पहिला चेंडू घेऊन थोडासा रनअप मध्ये समर्थ टायगर्स. पहिला चेंडू घेऊन थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता. डिवसण्याचा प्रयत्न केला होता विठ्ठल चिकोडे यांनी, परंतु बॅटच्या डब्यामध्ये काही चेंडू आला नाही आणि चेंडू सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू निर्धाव. धाव संख्या 8. बिनबाद. 8 नो लॉस. चेंडू थोडासा तडकावला या ठिकाणी, तितकं ताण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज पंचांकडे. रनआउटच्या विरोधामध्ये पहिला वकाल असतो बारामती एक्सप्रेसला. स्वतः संघ मालक 0 या संख्येवर रनआउट परत आहेत पायलनमध्ये. अतिशय निराश होऊन परत आहेत विठ्ठल चिकोडे. पहिला वक्का. धाव संख्या 8. 1 गडी बाद. मयूर वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन चांगली गोलंदाजी करताना या ठिकाणी नवीन फलंदाज संदीप कुर्लेकर, महाराष्ट्र पोलीस. एक नावाजलेला कडगावमधील खेळाडू. चेंडू कट केला आणि हा जातो चेंडू सरळ. पंचांचा इशारा 2 धावांचा. चांगला फटका ऑफसाईडला निखिल याच्या बॅटवर. निखिल थोडीशी काहीशी आक्रमक फलंदाजी करत असताना खराब चेंडू होता. हापी चेंडू होईल ऑफ स्टंपच्या बाहेर. त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी निखिलने उठवलेला आणि जातो चेंडू सरळ 2 धावांसाठी बाहेर. धाव संख्या 10. पुन्हा चेंडू कट केला आणि हा चेंडू थोडासा हवेमध्ये. बघूया आणि आता मात्र कोणतेही क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. अनिकेत कोणतीही चूक करत नाहीये. कॅच पकडतोय निखिल. बाधून भरतोय पॅव्हलियन मध्ये परत. धाव संख्या 10. 12 की 10.
पंचांचा मेघराज यांचा वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 11, 2 गडी बाद. मयूर वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन सामना करतो म्हणजे पहिल्यांदाच रजित पाटील. पुन्हा मयूर. चांगला चेंडू, थोडासा इन्सिडेंट चेंडू म्हणतील मयूर यांचा. चांगली उंची दिलेला चेंडू, काही समजलेलं नाहीये रजित पाटील यांना. चेंडू निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच 11, 2 गडी बाद. पुन्हा कट केला आणि थोडासा चेंडू हवेमध्ये होता, परंतु या ठिकाणी पंचांचा परत 1 धावांचा इशारा. कडगाव पंचकृषीतील अतिशय धडाडीचे गोलंदाज फलंदाज तानाजी धुमाळ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं कडगाव प्रीमियर लीग 2023 सहर्ष स्वागत. दोन दत्ता वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन सामना करणार म्हणजे संदीप कुर्लेकर, महाराष्ट्र पोलीस. दत्ता राऊंड विकेट. डिक्लेअर अशी एक धाव. स्वतःचं खातं उघडतोय, संदीप. धाव संख्या 12. चेंडू या ठिकाणी या ठिकाणी झेल होतो काय, आउट. अनिकेत सलग 2 या ठिकाणी झेल पकडलेला अनिकेत यांनी. संदीप कुर्लेकर वैयक्तिक एकदा संख्येवर परतताना पॅव्हलियन मध्ये. धाव संख्या आहे तिथे 11, 3 गडी बाद. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आशिष. किती झाला, 13. धाव संख्या 13, आशिष नवीन फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतो ते. थोडासा पंचांनी सामना थोडासा फास्ट घ्यायचा आहे आपल्याकडे, आणि फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच पुढचा फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा. वेळेची थोडीशी बचत करा. वाईड बॉल 14. दत्ता यांचा पुढचा चेंडू घेऊन खेळणार तो म्हणजे आशिष. स्वतःचा अजून त्याला खातं उघडायचं आहे. धाव संख्या 14, 3 गडी बाद. चांगला चेंडू होता, थोडासा
लेग स्टंपवर टाकलेला चेंडू, चेंडू निर्धाव, थोडासा चेंडूला सन्मान दिलेला. धावसंख्या मध्ये काही बदल होत नाहीये. धावसंख्या 14, 3 गडी बाद. आपल्या संघासाठी अतिशय चांगली गोलंदाजी करताना दत्ता, अतिशय चांगला गोलंदाज कडगाव गावातील. आणि उतरून मारण्याचा प्रयत्न आणि हा चौथा धक्का बारामती एक्सप्रेस संघाला. बॅटच्या टप्प्यामध्ये व्यवस्थित चेंडू आला नाही. चेंडू बॅटची कडा लागून चेंडू सरळ त्या ठिकाणी जाऊन कॅच पकडला जातोय. चौथा धक्का संघाला. धाव संख्या 14. लगेच पुढचा फलंदाज पाठवून द्यायचा बारामती एक्सप्रेस संघानं. पाठवा लवकर खेळाडू. अजूनही यानंतर 4 सामने व्हायचे आहेत. पावसाचं चिन्ह या ठिकाणी दिसतंय आणि या ठिकाणी कडवा गावातील एक जबरदस्त तडाखेबाज फलंदाज मैदानामध्ये येताना नितीन पोटे. जी काही जबाबदारी असतील ती खांद्यावर घेऊन मैदानामध्ये बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. एक चांगले फलंदाज म्हणता येईल नितीन पोटे. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. शंकर आर्दाळकर वेस्टलक्ष यांच्या हातातून अतिशय चांगला चेंडू होता. मिडल स्टंप वरून थोडासा ऑफ स्टंप कव्हर केलेला चेंडू. चांगला चेंडू होता यांचा. नितीन मोठ्यांना काही समजलेलं नाहीये. बॅटची कडा वेस्टलक्ष हातामध्ये गेला असता परंतु तो झेल सोडलेला आहे शंकर आर्दाळकर यांनी. जीवदान मिळतंय नितीन मोठे यांना. बघूया त्या जीवदानाचा कितपत फायदा घेतात ते. चांगला चेंडू होता. थोडासा ऑप्शनच्या बाहेर गेलेला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न केला होता ऑप्शनच्या बाहेर जाऊन, परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आलेला नाहीये. चेंडू निर्धाव. धाव संख्या 14. 3 षटकांच्या अखेरीस 18 चेंडू 14 धावा. स्लिप मधून चेंडू गेलेला. धावसंख्या 1 ने वाढून जाते 15 वर. थोडीशी धावसंख्या 14 वर बराच वेळ थांबलेले होते. एका धावेचं या ठिकाणी भर पडलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढून जाते 16. मयूर पुढचा चेंडू घेऊन खेळाडू तयार. नितीन थोडीशी या ठिकाणी डेड बॉलचा इशारा पंचांचा. मयूर पुन्हा एकदा खेळाडू तयार. नितीन पोटी त्यांच्या बॅटमधून षटकां चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला बघायची आहे. चांगला चेंडू होता. नेट दाखवण्याचा प्रयत्न परंतु तितकंच चांगली गोलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. धाव का निघत नाही.
चेंडू बॅट हवेत जाते आणि चेंडू वरून जातोय. या ठिकाणी काही चेंडू आणि बॅटचा संपर्क काही होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव. मयूर यांची अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा या ठिकाणी बॅटच्या कडेला लागून होते स्लिप मध्ये. धावसंख्या 1 निवडून जाते. 16. चेतन हे चेतन हा ठीक आहे. धावसंख्या 17. चेंडू कट गेला आणि हा चेंडू होतो सरळ आणि झेल सोडलेला आहे. झेल या ठिकाणी सोडलेला आहे. वायपी यांनी झेल सोडलेला आहे. नितीन पोटे यांचा षटक संपतोय. धावसंख्या 19. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 19. शंकर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन शंकर अर्धाळकर. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू निर्धाव. अजित पाटील यांना काही समजलेलं नाहीये. थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. चांगली गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे शंकर अर्धाळकर यांनी. थांबायचं थोडस. शंकर अर्धाळकर एक पंचक्रोशीतला नावाजलेला अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू आहे. आणि या ठिकाणी रनआउट होऊन परततोय रजित पाटील. नवीन फलंदाज सगळ्यात केपीएलच्या बोलीमधला महागडा खेळाडू मुबारक. बघूया एक आयकॉन खेळाडू संघासाठी काय करतोय ते. हॅलो मुबारक. चांगला चेंडू होता या ठिकाणी. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्या कट केला ऑफ साईडला. एक धाव या ठिकाणी मिळणार. दत्ता यांची तितकी चांगली क्षेत्ररक्षण. शंकर अर्धाळकर यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. बघूया नितीन पोटे आपल्या संघासाठी कितपत योगदान देतात ते. अतिशय या जोडीवर खूप काही अवलंबून बारामती एक्सप्रेस पुढची वाटचाल. बघूया शंकर अर्धाळकर. चांगला चेंडू होता. थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. स्क्वेअर लेग अंपायर दिशेने मारलेला चेंडू 2 धावांसाठी. या षटकातील पुढचा चेंडू नितीन पोटे यांना.
लेफ्टच्या भरपूर बाहेर चेंडू या ठिकाणी पंचांचा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या वाढते. शंकर पुढचा चेंडू घेऊन चांगला अतिशय चांगला चेंडू होता. काही संबंध नाही नितीन गोटे यांना. निर्धाव मात्र चेंडू होतो या षटकातील. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक. चांगला चेंडू वाईट बॉल. पंचांचा थोडासा हायटेड बॉल होता आणि दोन्ही पंचांचा अनेक वॉर्निंग हाईट. धावसंख्या 24 हाईट चेंडू. शेवटचा चेंडू षटकातील. चेंडू निर्धाव. षटक संपलंय. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 24. 4 बाद. श्रेयस फायटर्स आणि डीडी कॅपिटल यानंतर होणारा सामना. जबरदस्त सामना होणार आहे या ठिकाणी. प्रेक्षकांसाठी मेजवानी. कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ. आज चांगला खेळाडूंचा भरणा असलेला श्रेयस फायटर संघ. रिटायर आर्ट अनिकेत. नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये अनिकेत आणि मुबारक. धावसंख्या 24. दोन धावा पूर्ण करतोय मुबारक. धावसंख्या 2 निवडून जाते 26 वर. नॉस्ट्राईकला किरण. एक उत्तर गावातील एक चांगला नावाजलेला खेळाडू किरण. अनिकेत पुढचा चेंडू घेऊन खेळाडू तयार. मुबारक. डीडी कॅपिटल संघाने आपली बॅटिंग लाईनअप पायरीमध्ये द्यायची आहे. डीडी कॅपिटल संघाने आपली प्लेन 11 चांगला चेंडू होता अनिकेत यांचा लेग बायच्या स्वरूपामध्ये. पंचांचा लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 26 27. पुढचा चेंडू घेऊन अनिकेत टू मुबारक. चालू चेंडूने हा कट केला चेंडू. बघा पंचांचा इशारा. एकच धाव. फटका चांगला होता मुबारकाच्या बॅटमधून गेलेला. परंतु आपल्या मैदानाच्या अडचणीमुळे फक्त एकच धाव मिळणार आहे. चेंडू पण
पंचांचा अतिशय चांगला चेंडू होता, परंतु थोडासा लेस्टनच्या बाहेर चेंडू असल्यामुळे पंचाने वाईट बॉल दिलेला आहे. वाईट बॉल कॅन्सल. वाईट बॉल नाही आहे. वाईट बॉल कॅन्सल. धाव काय धरायची नाही आहे. स्कोरर वाईट बॉल कॅन्सल करा. चेंडू कट केला आणि हा जातो चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा 6 धावांचा इशारा. अतिशय सुंदर फटका. मगाचपासून आपण वाट बघत होतो की मुबारकच्या बॅटमधून षटकार केव्हा बाहेर पडतोय आणि तो षटकार या ठिकाणी आता दिसला आपल्याला. कारण मुबारक हा अतिशय चांगला धडाकेबाज फलंदाज आहे. धन्यवाद. दादूजींनी बॉल दिल्याबद्दल हुडकून म्हणणं आभारी. शेवटचा चेंडू या षटकाचा. कशाला फोन का चांगला चेंडू होता या ठिकाणी आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी. 6 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 34. 2 षटकांचा खेळ बाकी, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी कराव्या लागतील. समोरच्या संघाला चांगला आव्हान ठेवायचं असेल तर. बारामती एक्सप्रेस संघाला जोपर्यंत मुबारक आणि किरण मैदान. धाव संख्या 35. धाव संख्या 35. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू शंकर यांचा. एक चांगली गोलंदाजी करत असताना परंतु त्यांना यश काय मिळत नाही शंकर यांना. पुढचा चेंडू पुन्हा निर्धाव. शंकर यांची चांगली गोलंदाजी. धाव संख्या 35. थोडीशी चांगली बघून फटकेबाजी करावी लागेल मुबारक यांना. सगळ्यात 2000 KPL 2023 मधला महागडा खेळाडू मुबारक आपल्या मैदानामध्ये संघासाठी खेळत असताना चांगला चेंडू होता. अतिशय थोडासा पटकवण्याचा प्रयत्न. बॅट मध्ये काही व्यवस्थित चेंडू आला नाही. तिचं चांगलं क्षेत्ररक्षण ते, परंतु एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. धाव संख्या 36. किरण उत्तरगावचा एक चांगला खेळाडू किरण. चांगला फटका चेंडू तितकं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. मिस फिल्डिंग या ठिकाणी होते. एक धाव मात्र किरणच्या खात्यामध्ये जमा होते. धाव संख्या जाते 37 वर. धाव संख्या 37. जरा अजून धावांची गती वाढवावी लागेल संघाला. दोन्ही फलंदाजांना तितकी चांगली गोलंदाजी पण होते. त्याला चेंडू कट केला आणि हा चेंडू सरळ सीमा रेषेबाहेर. 6 धावा. बेचाळीस.
पुन्हा मारला चेंडू हा तेवढाचा चेंडू हवेमध्ये परंतु मुबारक यांनी जोरात थोडासा षटकावण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा 1 धावांचा इशारा डिक्लेरेशनच्या स्वरूपामध्ये. षटक संपतोय. शेवटचं षटक घेऊन अनिकेत धाव संख्या आहे 44 44. 7 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 44. शेवटचं षटक घेऊन येतो पहिल्या इनिंग मधलं अनिकेत. बघूया या 7 चेंडूंमध्ये बारामती एक्सप्रेस संघ समर्थ टायगर संघाकडे कितपत धावांचं आव्हान ठेवतो ते. 44 झालाय. धाव संख्या 44. अनिकेत मुबारक लेग स्टंप लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा 1 बॉलचा इशारा. धाव संख्या 45 होते. 5 चेंडू या शिल्लक या इनिंग मधले. आउट. मुबारक फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये आउट होऊन परततात. धाव संख्या 45. पुढचा फलंदाज पाठवायचा आहे. लगेच पाठवायचा आहे. कधी नाही होत डेज होते पूर्ण. बघ किती वाजले 4:30. प्लेयर कोण रे. अक्षय एक हिरलगाव गावातील एक नावाजलेला खेळाडू अक्षय कुपेकर मैदानामध्ये. किती बॉल झाले. आउट. थोड्याशा हवेमध्ये चेंडू मारला होता अक्षयने आणि कोणतीही चूक करत नाहीये अभि गोनवडे. फलंदाज बाद. धाव संख्या 45. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. एक मापक आव्हान तरी ठेवायचं असेल संघापुढे. मनोज सावंत मैदानामध्ये. बघूया राहिल्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार किंवा 3 चौकार किती धावा काढतात ते. अनिकेत टू मनोज. चांगली रनमिट या ठिकाणी. 1 धाव काढलेले. 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या 46. 2 चेंडू. किरण आणि 1च धाव.
अनिकेत हा आयकॉन खेळाडू एक चांगली फलंदाजी एक गोलंदाजी चांगल्या प्रकारे करतो. उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षक पण आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला आणि क्लीन बोल्ड आणि क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद षटक संपलेलं आहे. 8 षटकांच्या अखेरीत धाव संख्या 46. 47 धावांचं मापक आव्हान या ठिकाणी ठेवलेलं आहे समर्थ टायगर संघापुढे. म्हणजे 48 चेंडूंमध्ये 47 धावा कराव्या लागतील. एक 6 धावांच्या सरासरीनं एक 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुढचा सामना चालू होतोय. पुढची इनिंग चालू होते. यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे डीडी कॅपिटल विरुद्ध श्रेयस फायटर. अतिशय चुरशीचा सामना होणार आहे कारण दोन्ही संघामध्ये अतिशय कडगाव गावातील नावाजलेले खेळाडू या ठिकाणी भाग घेतलेला आहे. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांसाठी अतिशय चांगली पर्वणी असणार आहे. कुणी सामना चुकवू नये अशी नम्र विनंती.
पहिला पहिला चेंडू या ठिकाणी 11 द्यायचे आहे या लवकर हे बोल बस की दिलीप हे हा मग काय तू माझं तिकडे जाऊन बोल जा तू बडबड आला इथं बिल्डिंग टीमचा 12 हा हा बोला की फील्डिंग टीमचा 12वा खेळाडू पाठवतो या भारत बारामती एक्सप्रेस तुमचा 12वा खेळाडू कुठे आहे? नाव सांगा की महेश स्ट्राइक वरती आहे नॉन स्ट्राइक वरती आशिष स्ट्राइक वरती आहे तो महेश म्हणा महेश स्ट्राइक एंडला नॉन स्ट्राइक एंडला आशिष. चेंडू कट केला या ठिकाणी आणि हा चेंडू आता सरळ सीमारेषेच्या दिशेने अतिशय चांगला गॅप म्हणता येईल आणि हा सरळ चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चार सुंदर फटका या ठिकाणी महेशच्या बॅटमधून गेलेला. धाव संख्या 5. त्यांचा किती नंबर आहे 42 त्याच्या 42 आहे महेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. म्हणून म्हणालोय त्या बॅटमॅनच एकटा 40 का असू दे बॅटमॅन थोडासा या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. धाव संख्या जाते या ठिकाणी 6 वर. महेश चांगली फलंदाजी करत असताना 47 धावांचा पाठलाग करायचा आहे 48 चेंडूंमध्ये. त्यापैकी 6 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चेंडू कट केला आणि हा चेंडू जातोय सरळ. पंचांचा इशारा पाहावा लागेल. 2 धावांसाठी 8 धाव संख्या 8. 39 धावांची गरज राहिलेल्या चेंडूंमध्ये. पॅन्ट 40 आहे का बघ काय 42 आहे 40 आहे का पुन्हा एकदा खेळाडू तर धाव संख्या 8. तो चांगला सामना करणारा तो म्हणजे महेश पाटील. चांगला चेंडू होता थोडासा यार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही व्यवस्थित चेंडू आला नाही आणि हा चेंडू निर्धाव. धाव संख्या आहे तिथेच 8 बिनबाद. थोडासा ऑफ टर्नच्या बाहेर चेंडू आणि हा या ठिकाणी विशाल यांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहिलं षटक या ठिकाणी टाकलं जातंय. धाव संख्या 9. विशाल राऊंड विकेट महेश पाटील यांना. चांगला या ठिकाणी चेंडू होता. चेंडू थोडासा हवेमध्ये परंतु यांनी केलेलं करेक्ट करताना षटक संपले. एक षटकांच्या अखेरीस धाव संख्या 10. पहिला षटक संपलेलं विशालांचं. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिलेल्या म्हणजे राहिलेल्या 42 चेंडूंमध्ये अजून 37 धावांची गरज.
42 चेंडू आणि 37 धावा. या ठिकाणी हा सामना वाचवायचा असेल तर बारामती एक्सप्रेस संघाला विकेट्स या ठिकाणी काढावे लागतील, चेंडू डॉट करावे लागतील, असं काहीसे समीकरण या ठिकाणी त्यांना करावं लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. सवादा टायगर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 42 चेंडूमध्ये फक्त 37 धावांची गरज आहे. बेचाळीस चेंडू 37 धावा. संदीप कुर्लेकर वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन सामना करणार तो म्हणजे महेश पाटील. धाव संख्या 10. चाला चेंडू या ठिकाणी पुन्हा कट केला आणि जातोय सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. अतिशय सुंदर झटका. क्लासिकल शॉट, क्लासिक शॉट म्हणता येईल या ठिकाणी याला. महेश पाटीलने मारलेला बरोबर गॅप मध्ये. धाव संख्या 14. धाव संख्या 14. संदीप कुर्लेकर पुन्हा एकदा खेळण्यात तयार महेश पाटील. एक चांगले गोलंदाजी करताना 2 चौकार आतापर्यंत त्यांनी मारलेले. सेम प्लेस सेम शॉट. चला चेंडू हा आता मात्र पंचांचा इशारा पाहावा लागेल. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि एकच धाव या ठिकाणी. चांगला फटका होता. धाव संख्या 15. बिनबाद 15. 15 नो लॉस. संदीप पुढचा चेंडू घेऊन सामना करणार तो म्हणजे आशिष. चांगला चेंडू होता, थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटच्या टप्प्यामध्ये काही चेंडू आला नाही आणि चेंडू सरळ निर्धाव होतोय. धाव संख्या 15. बिनबाद. पुन्हा एक चांगला चेंडू. चेंडू निर्धाव. धाव संख्या आधीच 15. चांगली गोलंदाजी करतात संदीप कुर्लेकर. एक उंच पुरा खेळाडू. चांगला फटका या ठिकाणी परंतु एक धाव मात्र नक्की मिळणार आहे. हा ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहावं लागेल आणि त्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी फायदा उठवलेला आहे. 2 धावा आहेत या ठिकाणी. एकच धाव फक्त मिळणार होती त्या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. संघाची धाव संख्या 2 ने वाढून जाते 17 वर. षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या अखेरीत धाव संख्या 15. हॅलो 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 17. बिनबाद 17. चालू असलेला सामना समर्थ टायगर्स विरुद्ध धावांची गरज. यानंतरचा सामना होता डीडी कॅपिटलवरचा श्रेयस फायटर. एक चांगला सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किरण वैयक्तिक पहिलं, सगळ्यांसाठी तिसरं षटक घेऊन सामना करणार होतो म्हणजे महेश पाटील. अजूनही
पहिली जोडी मैदानामध्ये आहे. एकही फलंदाज या ठिकाणी अजून बाद करता आलेला नाही आहे बारामती एक्सप्रेस संघाला. पाहूया या ठिकाणी पुढच्या राहिलेल्या 36 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. किरण चांगला फटका या ठिकाणी महेश यांचा बॅट बंद केलेला आणि तितके चांगले क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आणि एकदा पूर्ण केला दुसरा गणवा प्रयत्न पंचांचा इशारा या ठिकाणी पाहावा लागेल. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू कट केला हा चेंडू थोडासा हवेमध्ये बघा या ठिकाणी आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग होते मुबारक यांच्याकडून सीमारेषेवर. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय किरण परंतु या ठिकाणी त्याची साथ काही मात्र क्षेत्ररक्षकांना मिळत नाहीये. महेश मात्र आक्रमक मोड मध्ये. धाव संख्या 2 निवडून गेली आहे. एकवीस धाव संख्या आणि हा यशस्वी चेंडू सीमारेषेच्या दिशेने एक धाव पूर्ण केले. धाव संख्या 22. चांगला फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मारला होता. धाव संख्या 22. दोन्ही फलंदाज थोडीशी बाची होत असताना किरण पुढचा चेंडू घेऊन सामना करणार म्हणजे आशिष सलामी जोडी मैदानामध्ये एक चांगली फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी चांगला चेंडू होता. थोडासा लो फुल टॉस म्हणता येईल. काही चेंडू समजला नाही आशिषला. धाव संख्या मात्र 22 आहे तिथेच. चेंडू निर्धाव या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन खेळणारा तो म्हणजे आशिष. 2 चेंडू शिल्लक. चेंडू कट गेला आणि हा चेंडू थोडासा हवेमध्ये एक धाव पूर्ण करतोय. 23 धाव संख्या. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. 23 धाव संख्या. आणि फलंदाज बाद. बॅटची कडा जाऊन सरळ चेंडू संदीप कोल्हेकर हातामध्ये आणि या ठिकाणी आता समर्थ टायगर संघाला पहिला धक्का बसतोय. धाव संख्या मात्र आहे 23. एक गडी बाद. षटक संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धाव संख्या 23. तीस चेंडू 25 धावांची गरज. अभिजित पनाळकर नवीन बॅट्समन. संदीप कुर्लेकर वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन संदीप कुर्लेकर सामना करतो म्हणजे आशिष. 25 धावांची गरज. 25 कसं होईल? 24 धावांची गरज आहे. हे 24 धावांची गरज आहे.
पुन्हा या ठिकाणी लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चेंडू होता आणि पंचांचा वाईड बॉलचा अशा 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. धावसंख्या 25. पुढचा चेंडू घेऊन अबी एक डावखुरा गोलंदाज. कसली बॅटरी चेंडू निर्धाव धाव काही निघतलेली नाहीये. अभि पुढचा चेंडू घेऊन संदीप कुर्लेकर खेळाडू तयार. चला थोडा चेंडू हवेमध्ये बघूया या ठिकाणी एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. एक धाव या ठिकाणी स्वतःचं खातं उघडतोय आणि या ठिकाणी मिस्त्री होतोय निखिल यांच्याकडून. एकूण 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 3 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि या तरुणाकडून आणि या 4 धावा पूर्ण. 4 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. खराब थ्रो, खराब क्षेत्ररक्षण, त्यासाठी बॉलर काही करू शकत नाही. चेंडू कट केलाय. पंचांचा इशारा 6 धावांसाठी. सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका अभियानचा. सिक्सर. चेंडू कट केला आणि या ठिकाणी बघा झेल होतो काय आणि आता मात्र या ठिकाणी रचित पाटील कोणतीच चूक करत नाहीये आणि अभि पन्हाळकर या ठिकाणी बाद होऊन परततात पायरींमध्ये. धावसंख्या 35. अनिकेत मैदानामध्ये एक आक्रमक फलंदाज पण आहे, अतिशय चांगली गोलंदाजी पण करतो. एक आयकॉन खेळाडू संघाचा अनिकेत मैदानामध्ये. धावसंख्या 35. बारा धावांची गरज. चांगला चेंडू होता आणि हा चेंडू या ठिकाणी कट केला ऑफ साइडला. एक धाव मात्र काही थांबवू शकत नाही. धावसंख्या झाली 36. धावसंख्या 36. संदीप कुर्लेकर वैयक्तिक पहिलं संघासाठी 4थं षटक टाकतोय. आता पुन्हा खेळाडू तयार आहे तो म्हणजे आशिष. 11 धावांची गरज. 12 धावांची गरज आहे, माफ करा, 12 धावांची गरज. पुन्हा लेफ्टच्या बाहेर चेंडू आणि हा पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. 10 धावांची गरज हरवलेल्या चेंडूमध्ये. धावसंख्या 38 झालेली आहे. दहा धावा करायच्या आहेत हा सामना जिंकणारी समर्थ टायगर संघाला. अति चांगला चेंडू. षटक संपलेला आहे. 24 चेंडू 10 धावांची गरज. अरे 47 करायचे ना. टार्गेट 48चा आहे. 10 धावांची गरज आहे.
किरण खेळतो अनिकेत. चांगला चेंडू होता, तितकंच चांगला फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र काही थांबवू शकले नाही. अजूनही 9 धावांची गरज राहिलेल्या चेंडू. डीडी कॅपिटल आणि श्रेयस फायटर टॉस उडवून घ्यायचा तिथे. कोण कट केला आणि हा चेंडू होता सरळ सीमारेषेच्या दिशेने. बघूया काय झालं काय झालं काय झालं. सहा धावा, 4 धावा, अजूनही 5 धावांची गरज समोर टायगर संघाला. चांगला चेंडू होता या ठिकाणी. एक धावा मात्र समाधान म्हणावं लागतं. अजूनही 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी समर्थ टायगर संघाला. अरे काय आहे परत परत सारखं सारखं मैदानात. चेंडू कट गेला. हा चेंडू होता सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आणि हा सामना जिंकलेला आहे समर्थ टायगर संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, धन्यवाद. यानंतर सामना लगेच 2 मिनिटात चालू करायचा आहे. डीडी कॅपिटल वर्सेस श्रेयस फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मैदानामध्ये येऊन लगेच टॉस घ्यायचा आहे. आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना. अजूनही या ठिकाणी 4 सामने होणार आहेत. कृपया दोन्ही संघाच्या सर्व खेळाडू नोंद घ्यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार श्रेयस फायटर डीडी कॅपिटल मैदानात या.